भंडारा जिला परिषद शिक्षा विभाग में यदि कोई शिक्षक, प्राचार्य, संगठनात्मक कर्मचारी बिना अनुमति के प्रवेश करता है या महिला कर्मचारियों के साथ दुर्व्यवहार करता है तो अब उसके खिलाफ पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की जाएगी। ऐसा पत्र शिक्षण विभाग के बाहर लगाया गया है, जिसके बाद शिक्षकों में रोष दिखाई दे रहा है। भंडारा जिले के शिक्षक अपनी कई मांगों और समस्याओं को लेकर जिला परिषद के शिक्षा विभाग में जाते हैं। हालांकि इसके चलते कुछ लोग वेतन विभाग की टीम को भला बुरा कहते हैं। इसलिए अब शिक्षा विभाग ने जिला परिषद को पत्र जारी कर कहा है कि ऐसे प्राचार्यों और शिक्षकों के खिलाफ थाने में शिकायत दर्ज कराई जाएगी। यह धमकी भरा पत्र होने के कारण जिले के शिक्षक आक्रामक हो गए हैं और शिक्षा अधिकारियों को घेर लिया है। शिक्षकों ने यह रुख अपनाया है कि इस पत्र लगाने वाले व्यक्ति को दंडित किया जाना चाहिए या माफी मंगवानी चाहिए। शिक्षा अधिकारी ने कहा है कि इस पत्र को पोस्ट करने वाले अधिकारियों को नोटिस जारी किया जाएगा। विषय असा आहे की सदर प्रकरण हा वेतन अधीक्षक जे दुपारे मॅडम आहे त्याच्याशी संबंधित आहे आणि त्यांनी एक तारखेपूर्वी एक सूचना लावलेली होती संघटनेच्या संदर्भात आणि त्याच्यात काही आक्षेपार्थ आहेत असे संघटनेच्या प्रमाण ते निवेदनावरून दिसून येते मला। तर मी या सदर प्रकरणाची चौकशी करतोय आणि संबंधिताला आम्ही आजच सोकाश नोटीस इश्यू करतोय आणि जे काही त्यांचा खुलासा येईल त्याच्या अनुषंगाने मी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्देश देतो। मी राजेश काशीराम धुर्वे, जिल्हा कार्यवाह विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ। मागणी आमची एकच आहे की जो 1/1/2024 ला बॅकडेट दाखवून जो पत्र केलं आणि या 2-3 दिवसात लावलं पे युनिट अधीक्षकांनी, त्याच्यात धमकीवजा कर्मचाऱ्यांना धमकी दिली गेली की जर तुम्ही आमच्या कार्यालयात जर आले आणि काही कमी जास्त बोलले तर मात्र आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू। आजपर्यंत या भंडारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये कोणत्याच संघटनांनी कर्मचाऱ्यांनी कोणाला धमकी दिलेली नाही, पण यांनी पैसे कमवण्यासाठी हा एक उद्योगधंदा त्यांनी सुरू केलेला आहे। त्या पत्रामध्ये आहे की कोणत्याही प्रकारच्या शाळेतील मुख्याध्यापक, कर्मचारी, संघटना पदाधिकारी यांनी वरील प्रमाणे वर्तन केल्यास त्या कर्मचारी संघटना पदाधिकारी तक्रार पोलीस विभागाकडे करण्यात येईल। म्हणजे हे शुद्ध म्हणजे या स्पष्ट दिसते की त्यांनी कर्मचाऱ्यांना, या जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना हा धमकी दिलेली आहे की आमच्याप्रमाणे जर तुम्ही वागलं नाही तर आम्ही तुमची तक्रार करू। आणि अनेक प्रकार संघटनांनी त्यांच्याकडे वरिष्ठ लेखाकडे दाखल केले आहेत आणि त्याची चौकशी सुद्धा झाली आहे। त्यांना चिडून हा एक पत्र म्हणजे कोणी येऊ नये, आमच्यावर दबाव टाकू नये यासाठी त्यांनी हे सर्व प्रकार केलेला दिसतो। शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना बोलवलंय, 10 वेळा फोन करतात पण ते काही पडून आलेले नाही वेतनपत्र अधीक्षक। आणि आम्ही सर्व संघटनांनी अशी भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत आम्हाला ते पत्र वापस घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथे बैठा सत्याग्रह करणार आहोत, त्यांना घेराव करणार आहोत। युवला त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांनी युवला सुद्धा जाऊ देणार नाही। 1 तासापासून हा प्रकार सुरू आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।